गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर आपण बघितलं होतं ABO ब्लड ग्रुप इन मॅन. हा चार्ट बघितला होता आपण, की जो तुम्हाला आता डिस्प्ले होतो आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की 4 ब्लड ग्रुप आहेत. ब्लड ग्रुप A आहे, B आहे, AB आहे आणि O आहे, बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर एखाद्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप A असेल तर त्याच्या बॉडीमध्ये जो जिनोटाईप असणार आहे, त्याच्या जीन्समध्ये तो काय असणार आहे, IA किंवा काय असणार आहे, IAIO किंवा काही जण त्याला म्हणतात I0, काय असेल ते. आता हे लक्षात घ्या, थोडं समजून घ्या. तुम्ही ब्लड ग्रुप A बघताय, त्याचा जिनोटाईप बघताय. खाली बघा, ब्लड ग्रुप B आहे, त्याचा जिनोटाईप काय रे, IB किंवा काय आहे, IBIO. जर ब्लड ग्रुप A असेल आणि जिनोटाईप IA असेल तर त्याला आम्ही काय म्हणणार आहेत, होमोझायगस. काय म्हणणार आहोत, होमोझायगस. आणि जर का हा जिनोटाईप IA आणि IO असेल तर आम्ही त्याला काय म्हणणार आहोत, हेट्रोझायगस. म्हणजे बघा, दुसऱ्या आयवरती तिथं काय आहे, अँटीजन A पण नाही, B पण नाही, म्हणजे मिसिंग आहे. म्हणजेच त्याला आम्ही काय म्हणणार आहोत, 0, दॅट इज नील. आता एक उदाहरण मी तुम्हाला देतो. पप्पांचा ब्लड ग्रुप A आहे, मम्मीचा ब्लड ग्रुप B आहे. तर त्यांना होणारा जो पहिला मुलगा आहे किंवा पहिली मुलगी आहे, तिचा ब्लड ग्रुप O असू शकतो का, हा प्रश्न एकदा नीटला विचारला होता. मी काय म्हणते बघा, पप्पांचा ब्लड ग्रुप काय आहे, A आहे, मम्मीचा ब्लड ग्रुप काय आहे, B आहे. तर त्यांना जे पहिलं अपत्य होणार आहे, फर्स्ट बेबी जे काय असेल, ते मेल असेल किंवा फिमेल म्हणजे काय असेल, तर त्याचा ब्लड ग्रुप O असू शकतो का. 2 वर्षापूर्वी मी जेव्हा हा कॉन्सेप्ट आपल्याच कॉलेजमध्ये शिकवत होतो, त्यावेळी एक मुलगा म्हटला होता की सर, मी ब्लड ग्रुप शिकवत होतो आणि तो म्हटला पप्पांचा A आहे, मम्मीचा B आहे, आणि सर माझा O कसा काय, त्याला डाऊट आला. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, इथं जिनोटाईप जो आहे, जिनोटाईप हा इम्पॉर्टंट आहे. पप्पांचा जिनोटाईप काय होता, IA I0, बरोबर आहे. मम्मीचा काय होता, IBI0. याचा अर्थ त्या विद्यार्थ्याचे पप्पा आणि मम्मी दोघंही काय होते, हेट्रोझायगस. म्हणजे बघा, पप्पांचा I0 पुढं आला, मम्मीचा I0 पुढं आला. ठीक आहे. आणि तयार होणारा जो जिनोटाईप तयार झाला तो कसा झाला रे, I0. तुम्ही खाली बघून घ्या, दॅट इज IO. म्हणजे ब्लड ग्रुप O जो युनिव्हर्सल डोनर आहे, त्याचा जिनोटाईप तयार झाला. याचा अर्थ घाबरण्याचं काही काम नाही. जर पप्पांचा ब्लड ग्रुप A असेल, मम्मीचा B असेल, तर मुलाचा ब्लड ग्रुप O असू शकतो. हे मला सांगायचं आहे. पण याचा अर्थ ज्या पप्पांचा ब्लड ग्रुप A आहे, ज्या मम्मीचा ग्रुप B आहे आणि ज्या मुलाचा ब्लड ग्रुप O आहे, ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे पप्पा आणि त्याची मम्मी हे 100% कसे आहेत, हेट्रोझायगस आहेत. जर का तुम्हाला सीईटीला एकदा प्रश्न विचारला होता, पप्पांचा ग्रुप आहे B, दॅट इज होमोझायगस. पप्पा काय आहेत, होमोझायगस, IBIB. मम्मी कशी आहे, हेट्रोझायगस आहे, पण A आहे, म्हणजे काय, IAIO. तर त्या व्यक्तीचा, त्यांना जे काही मुलं होणार आहेत त्याच्यामध्ये O ॲब्सोल्युटली नसणार आहे, लक्षात ठेवा. मग एक तर ब्लड ग्रुप काय असणार आहे, AB असणार आहे, बरोबर आहे, किंवा एक तर ब्लड ग्रुप असणार आहे, B असणार आहे. म्हणजे मेंडलचा जो चॅप्टर तुम्ही बघितला होता, एक टॉल आहे, दुसरा आहे डॉर्फ आहे, तुम्ही त्याच्यामध्ये क्रॉस करताय. ठीक आहे. मग आपल्याला समजतं किती प्रकारचे प्रोजेनी आहेत. तसंच आपण इथं काय करू शकतो आहे, IA इकडं क्रॉस करायचा, IB आणि पुन्हा त्याचे गॅमेट्स पाडायचे आणि त्याचं काय करायचं, किंवा पनेट स्क्वेअर मेथडनं सुद्धा तुम्ही हे चार्ट सोडवू शकताय आणि कुठल्या प्रकारचे ब्लड ग्रुप तयार होऊ शकतात, ह्याचा स्टडी तुम्ही करू शकताय. समजलं. म्हणजे हे एक्झाम्पल्स आहेत, हे लक्षात ठेवा. आता नेक्स्ट, AB आणि O आपण हे सगळं बघितलं होतं की एक ब्लड ग्रुप म्हणजे एक तर जिनोटाईप IA किंवा IAIO. ज्यांचा ब्लड ग्रुप A आहे
त्यांच्या RBCवरती कुठला अँटीजन आहे तर कॅपिटल A आहे. त्यांच्या ब्लडमधले जे सिरम आहे तिथं कुठल्या अँटीबॉडीज आहेत तर त्या स्मॉल बी आहे. हे लक्षात ठेवा, नेहमी अपोजिट असतं. जर ब्लड ग्रुप A असेल तर अँटीबॉडीज B असणार आहेत आणि त्या स्मॉल लेटरनं आपण नोटिफाय करतो. ब्लड ग्रुप B आहे, ऑफकोर्स अँटीजन B असणार आहे, अँटीबॉडी असणार आहे. ब्लड ग्रुप AB आहे, दोन्ही अँटीजन आहेत. ज्यावेळी दोन्ही अँटीजन प्रेझेंट असतात त्यावेळी अँटीबॉडी नील म्हणजे तिथं नसतात. त्यामुळं अँटीबॉडीज नसतात, त्यामुळं हे लोक प्रत्येकाचं रक्त घेऊ शकतात. नुसतं दुसऱ्याचं पाहिजे, आपण स्वतः द्यायचं नाही का, अँटीबॉडीजच नाही आहेत. आणि O युनिव्हर्सल डोनर, अँटीजन नाही आहेत पण अँटीबॉडी मात्र आहेत ना, त्यामुळं ह्यांना रक्त फक्त Oचं चालतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळं कुठला ब्लड ग्रुप सगळ्यांना देऊ शकतो आहे तर O, का अँटीजनच नाहीत. कुठला सगळ्यांचं घेऊ शकतो आहे AB, का अँटीबॉडीजच नाही आहेत. बघा एकामध्ये अँटीजन नाही, एकाच्यामध्ये अँटीबॉडी नाहीत. A ब्लड ग्रुप A अँटीजन A आहे, अँटीबॉडी स्मॉल B आहे. B अँटीजन B आहे, अँटीबॉडी A आहे. मला वाटतं हे सगळ्यांना समज असेल. In ABO blood group system, the blood groups are determined by the presence or absence of antigen A and B. The blood group of person is classified into 4 groups. 4 ग्रुप पडलेले आहेत आम्ही. आणि ही जी सिस्टीम आहे या सिस्टीमला आम्ही काय म्हणलं आहे, ABO ब्लड ग्रुप सिस्टीम. ते कुठले कुठले आहेत बघा, A, B, AB आणि O. आपण बघूया ब्लड ग्रुप A. Individual with blood group A have the antigen A on the surface of their RBCs and antibody B in their plasma, that is serum. किती सोपं आहे बघा. ज्याचा ब्लड ग्रुप A आहे, तुमच्यामध्ये ज्या ज्या लोकांचा ब्लड ग्रुप A आहे त्यांच्या RBCवरती A अँटीजन आहे आणि त्यांच्या प्लाझ्मामध्ये स्मॉल B अँटीबॉडीज आहेत. दॅट्स इट. B बघा तेच आहे, त्यांच्या RBCवरती B अँटीजन असणार आहे आणि त्यांच्या प्लाझ्मामध्ये स्मॉल A अँटीबॉडी असणार आहे. ब्लड ग्रुप AB बघा, दोन्ही अँटीजन प्रेझेंट असणार आहेत, A आणि B, आणि त्यांच्या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडी नसणार आहेत. सो ब्लड ग्रुप AB. ब्लड ग्रुप O तुम्ही सांगू शकताय, the individual with blood group O lack both antigen A and B on their surface of the RBC and show presence of both A and B antibodies in their plasma. म्हणजे दोन्ही ठिकाणी लक्षात ठेवा अपोजिट मॅनरनं मेंटेन होणार. म्हणजे ओमध्ये दोन्ही अँटीजन असणार आहेत आणि दोन्ही अँटीबॉडीज मात्र त्यांच्या प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असणार आहेत. पुढचा जो कॉन्सेप्ट आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, RH फॅक्टर. आता RH फॅक्टर म्हणजे काय बघा, आपण ब्लड ग्रुप सांगत असताना जर मला तुम्ही विचारला सर तुमचा ब्लड ग्रुप कुठला, तर मी काय सांगतो आहे, माझा ब्लड ग्रुप आहे O पॉझिटिव्ह. मी असं म्हणत नाही माझा ब्लड ग्रुप O आहे, असं आपण म्हणत नाही. आपण काय म्हणतो आहे, ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्हमध्ये सांगतो आहे. आता पॉझिटिव्ह म्हणजे काय, आता माझा ब्लड ग्रुप O पॉझिटिव्ह आहे, याचा अर्थ माझ्या ब्लडमध्ये RH फॅक्टर प्रेझेंट आहे. एखाद्याचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह आहे, फॉर एक्झाम्पल माझा फ्रेंड आहे, त्याचा ब्लड ग्रुप आहे AB निगेटिव्ह. याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये हा जो RH फॅक्टर आहे हा ॲबसेंट आहे, दॅट इज निगेटिव्ह. जर का आपल्या ब्लड ग्रुपमध्ये RH फॅक्टर प्रेझेंट असेल तर आपला ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह असतो. जर RH फॅक्टर नसेल तर आपला ब्लड ग्रुप निगेटिव्ह असतो, हे ध्यानात घ्या. समजलं. मग हा RH फॅक्टर नेमका काय आहे, तर हा RH फॅक्टर म्हणजे अँटीजन D आहे. कुठला आहे अँटीजन, अँटीजन D. जर का हा अँटीजन D आपल्यामध्ये प्रेझेंट असेल तर आपला ग्रुप पॉझिटिव्ह असतो. जर अँटीजन D आपल्या ब्लडमध्ये नसेल तर आपला ब्लड ग्रुप निगेटिव्ह असतो. मग ही जी टेस्ट आहे अँटीजन D, ही अँटीजन Dची टेस्ट पहिला माकडावरती केली आणि माकडामध्ये हा फॅक्टर प्रेझेंट आहे, म्हणजे RH फॅक्टर म्हणजेच अँटीजन D हा माकडामध्ये प्रेझेंट आहे आणि त्या माकडाची जी स्पेसीचं म्हणजे त्या जातीचं जे नाव होतं त्याला आम्ही म्हणतो आहे रिसस मंकी. काय म्हणतो आहे, रिसस मंकी. मग रिसस मंकीमध्ये हा फॅक्टर पहिल्यांदा शोधला गेला म्हणून ह्या अँटीजन Dचं नाव ठेवलं रिसस फॅक्टर. बघा म्हणजे रिसस दॅट इज RH फॉर रिसस. मग रिसस हा शब्द कसा आला, हा अँटीजन कुठं सापडला पहिल्यांदा माकडामध्ये.
त्यामुळं आम्ही ह्या फॅक्टरला काय म्हणतोय, रिसस फॅक्टर, दॅट इज RH फॅक्टर. RH is the most complex of the blood group system. RH factor is an antigenic protein present on the surface of RBC in the human beings. It was first discovered by Landsteiner and Weiner in 1940. हा जो फॅक्टर आहे हा सुद्धा RBCवरतीच प्रेझेंट असतोय. ह्याला आम्ही काय म्हणतोय, आमच्या बायोलॉजिकल टर्ममध्ये अँटीजन D म्हणतोय. हा लँडस्टीनर अँड वायनरनं 1940मध्ये शोधून काढला. On the surface of RBC of rhesus monkey, so it is called rhesus factor, that is called D antigen. Person having RH factor, that is D antigen, are called RH positive, and those lacking D antigen are called RH negative. बघा आता आपण RH पॉझिटिव्ह RH निगेटिव्ह हे समजू शकेल. आपल्यामध्ये निगेटिव्ह ब्लड ग्रुप असणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे, त्याला आम्ही रेअर ब्लड ग्रुप म्हणतो. म्हणजे सगळ्यांच्यामध्ये मोस्ट 80% to 90% लोकांच्यामध्ये अँटीजन D असतो, म्हणून त्याला आम्ही काय म्हणतो, RH पॉझिटिव्ह. आणि बऱ्याच जणांच्यामध्ये तो नसतो, अँटीजन D नसतो, दॅट इज निगेटिव्ह. पुढं बघूया आपण. RH-D antigen include a strong immunogenic response when introduced into RH negative individual. काय सांगितले बघा, खूप वाक्य महत्त्वाचं आहे. RH, that is D antigen, induces a strong immunogenic response when introduced into RH negative individual. आता ज्यावेळी काय सांगितले, ज्यांचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह आहे, ज्यांचा ब्लड ग्रुप काय आहे, निगेटिव्ह आहे, म्हणजे ज्यांच्यामध्ये अँटीजन D ॲब्सेंट आहे, त्यांच्यामध्ये जर का हा अँटीजन D गेला तर ज्यांचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह आहे त्यांच्यामध्ये इम्युनो रिस्पॉन्स पाहायला मिळतो आहे. आता हे कधी होऊ शकतं? नंबर 1, ज्यावेळी आपण ब्लड ट्रान्सफ्युजन करतो आहे त्यावेळी. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला, माझा फ्रेंड आहे, त्या फ्रेंडचा ब्लड ग्रुप आहे O निगेटिव्ह. ब्लड ग्रुप कुठला आहे? O निगेटिव्ह. माझा आहे O पॉझिटिव्ह. बघा, आणि अचानक माझा फ्रेंडचा ॲक्सिडेंट झाला, हेमोरेज झाला, खूप त्याला ब्लडची डिमांड आहे, आणि ह्या ब्लडच्या डिमांडवेळी मी पटकन आलो आणि मी माझं जर ब्लड दिलं तर मात्र काय होतं आहे बघा, माझ्यामध्ये कुठला अँटीजन आहे? अँटीजन D आहे, कारण का माझा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह आहे. त्याच्यामध्ये अँटीजन D आहे का? नाही आहे. त्याचा ब्लड ग्रुप काय आहे? O निगेटिव्ह. मग ज्यावेळी माझ्यामधला अँटीजन D त्याच्यामध्ये जातो आहे त्यावेळी त्याची इम्युनी सिस्टीम सेन्सिटाईज होते, आणि ती इम्युनी सिस्टीमला काय वाटतं आहे की अँटीजन D हा फॉरेनर आहे, आणि त्याच्यावरती अटॅक करण्यासाठी त्या निगेटिव्ह ब्लड ग्रुपवाला जो माझा फ्रेंड आहे त्याची इम्युनी सिस्टीम काय तयार करते? अँटीबॉडीज फॉर्म करते. आणि त्यामुळं लक्षात ठेवा, अँटीबॉडीज फॉर्म झाल्यामुळं इथं क्लॉट होऊ शकतो, रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात, आणि एखाद्याचा जीव जाऊ शकतो. म्हणून ॲट द टाईम ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन ब्लड ग्रुप मॅच करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण विरुद्ध दिशा बघूया, म्हणजे विरुद्ध अँटागोनिस्टिक हे बघूया. माझा मित्र काय मगाचंच बघा, केस सेकंड बघूया. आपण केस फर्स्ट बघितली की निगेटिव्हला पॉझिटिव्हचं ब्लड कधीही द्यायचं नाही. आता त्याच्या उलटं सांगतो. माझा फ्रेंड आहे O निगेटिव्ह, मी आहे O पॉझिटिव्ह, आणि जर माझा चुकून काही ॲक्सिडेंट झाला आणि मला ब्लडची डिमांड आहे तर O निगेटिव्हवाला मला ब्लड देऊ शकतो, कारण का त्याच्यामध्ये तो अँटीजनच नाही ना, अँटीजन D. समजलं? त्यामुळे मला काही घाबरण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, पॉझिटिव्हला निगेटिव्हचं चालतं, पण निगेटिव्हचं पॉझिटिव्हला चालत नाही. हे नीटला इम्पॉर्टंट आहे, विचारलेलं आहे. मी परत सांगतो आहे, पॉझिटिव्हला निगेटिव्हचं ब्लड चालतं, पण निगेटिव्हला पॉझिटिव्हचं ब्लड चालत नाही. निगेटिव्हला अँटीजन D म्हणजे पॉझिटिव्हचं ब्लड ग्रुप चालत नाही. मग हे आपण ब्लड ट्रान्सफ्युजनचं एक एक्झाम्पल बघितलं. दुसराच एक डिसीज आहे की जो आपल्यामध्ये पाहायला मिळतो, आणि त्या डिसीजचं नाव आहे HDN. काय डिसीजचं नाव आहे बघा? HDN. आता HDN म्हणजे काय बघा, हिमोलायटिक डिसीज ऑफ द न्यूबॉर्न. H फॉर हिमोलायटिक, D फॉर डिसीजेस, अँड N फॉर न्यूबॉर्न. म्हणजे हा एक हिमोलायटिक डिसीज आहे. हिमोलायटिक म्हणजे ब्लड कट होतं आहे,
खराब होतं आहे आणि जे येणारं नवीन बाळ आहे हे ह्याच्यामध्ये दगावू शकतं किंवा चान्सेस असतात. आणि ह्या HDN डिसीजलाच आम्ही म्हणतो आहे इरॅथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस. आता हा काय प्रकार आहे बघा, हां शब्द काय बघा, इरॅथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस. फिटॅलिस म्हणजे फिटस म्हणजे ते लहान बाळ, हे जन्माआधीच किंवा जन्मानंतरनं पटकन मरू शकतं. आता हे कधी होतं? डिस्ट्रक्शन ऑफ द इरॅथ्रोसाइट्स ऑफ द फिटस. त्या बाळाच्या ज्या RBCs आहेत ह्या मारल्या जातात आणि ह्या मारल्यामुळं ते बाळ मरून जातं. दॅट इज फिटॅलिस. समजलं? आता हे कधी होतं? इट ऑकर्स वेन RH निगेटिव्ह मदर कन्सिव्ज RH पॉझिटिव्ह फिटस. बघा केस काय बघा, हे कधी होऊ शकतं? मी मगाशी सांगितलं बघा, जर का एखादी लेडीज तिचा ब्लड ग्रुप काय आहे? निगेटिव्ह आहे, मात्र तिच्या नवऱ्याचा पॉझिटिव्ह आहे, त्यांचं मॅरेज झालं आणि चुकून जर का हा ब्लड ग्रुप जर त्या वडिलांच्यावरती गेला म्हणजे पॉझिटिव्ह असेल, आईचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह आहे, तर अँटीजन D त्या लेडीमध्ये, तिच्या ओममध्ये, तिच्या युट्रसमध्ये ग्रो व्हायला लागला आहे आणि हा अँटीजन D त्या आईची इम्युनी सिस्टीम काय रिकग्नाइज करते? ॲज अ फॉरेनर. आणि त्याच्या अगेन्स्ट अँटीजन Dच्या अगेन्स्ट काय तयार केले जातात? तर अँटीबॉडीज केल्या जातात. आणि ह्या अँटीबॉडीजमध्ये ह्या अँटीबॉडीज RBCवरती, त्या फिटच्या ज्या RBCs आहेत त्याच्यावरती अटॅक करतात. म्हणजेच ते त्या आईचं जे बाळ आहे हे इम्युनी सिस्टीम काय समजते की हा आपला प्रॉडक्ट नाही आहे, हा सेल्फ नाही आहे, हा कसला आहे? नॉन सेल्फ आहे. आणि त्यावेळी त्या बाळाच्या RBC मारल्या जातात आणि त्या बाळाचा काय होऊ शकतो? इथं मृत्यू होऊ शकतो. म्हणून लक्षात ठेवा, वडील निगेटिव्ह असेल तर चालतं, आई पॉझिटिव्ह असेल तर चालतं, पण उलटं नसू नये. म्हणजे आई निगेटिव्ह आणि पप्पा पॉझिटिव्ह असं असू नये. म्हणून लग्न करत असताना आपण बायोडेटामध्ये हे बघणं गरजेचं आहे. मी परत सांगतो आहे की आईचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह असेल, पप्पांचा निगेटिव्ह असेल, चालते, काही प्रॉब्लेम होत नाही. डिलिव्हरी ही आईची होत असते. पण काय असू नये? मम्मीचा ब्लड ग्रुप म्हणजे आईचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह आणि पप्पांचा पॉझिटिव्ह असू नये. द RH पॉझिटिव्ह RBC फ्रॉम द फिटस मे आयदर द मदर सर्क्युलेशन सिस्टीम ड्युरिंग द चाइल्ड बर्थ. आता काय होते बघा, ह्या ज्या अँटीजन Dच्या ज्या काही अँटीजन D जो आहे हा मदरच्या सर्क्युलेशनमध्ये म्हणजे मदरच्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये काय होतं आहे? फर्स्ट टाईम पूर्णपणे काय होतं आहे? डिस्ट्रीब्यूट होतं. As a result, a sequent RH positive fetus will expose to antigen RH antibodies produced by mother, which results HDN. In order to prevent HDN, RH negative mother is injected with antigen RH antibody during all pregnancies carrying RH positive fetus. आता बघा ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की जर का RH पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप असेल पप्पांचा, मम्मीचा जर RH निगेटिव्ह असेल, तर आपण ड्युरिंग प्रेग्नन्सी आपण काय द्यायला पाहिजेत? इंजेक्शन द्यायला पाहिजे. इंजेक्शनची कॉस्ट पूर्वी जास्त होती, आता खूप कमी आहे. जर असं असेल तर इंजेक्शन देऊन तुम्ही हा जो इरॅथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस हा HDN म्हणजे ह्युमन हेमोलायटिक डिसीज ऑफ द न्यूबॉर्न हा डिसीज तुम्ही काय करू शकताय? इथं हे करू शकताय. आता होमवर्क आहे तुम्हाला. कॅन यू रिकॉल द ब्लड ग्रुप ऑफ कृतिका इज ORH पॉझिटिव्ह. व्हॉट विल बी द पॉसिबल ब्लड ग्रुप ऑफ हर पॅरेंट्स? उलटं दिलं आहे बघा. त्यांनी काय सांगितलं आहे? कृतिकाचा ब्लड ग्रुप O आहे. व्हॉट विल बी द पॉसिबल ब्लड ग्रुप ऑफ हर पॅरेंट्स. मग तिच्या आईवडिलांचा ब्लड ग्रुप काय काय असू शकतो बघा. आता मी मगाचं उदाहरण देऊया. पप्पांचा A आहे हेट्रोझायगस, मम्मीचा B आहे हेट्रोझायगस, IA-IO, IB-IO, तिकडनं O आला, इकडनं आला O झाला, म्हणजे तिच्या पप्पांचा ग्रुप A असू शकतो, मम्मीचा B असू शकतो, मम्मीचा A असू शकतो, पप्पांचा B असू शकतो. लक्षात आलं का? नंबर 1, नंबर 2. पण हे दोन्ही पण कसे हेट्रोझायगस. तिसरं, पप्पांचा पण O आहे, मम्मीचा पण O आहे. लक्षात आलं? ही एक केस तिथं असू शकते. ठीक आहे. पुन्हा चौथा कसा असू शकतो रे? पप्पांचा B आहे,
BIO, मम्मीचा ओ आहे प्युअर. मग तिकडचा IO आणि तिकडचा 2 पण आहे, त्याचा कुठला पण आला ओ झाला. ठीक आहे. म्हणजे अशा कुठल्या कुठल्या पॉसिबिलिटीज आहेत की ज्याच्यामुळे ब्लड ग्रुप कृतिकाचा ओ असणार आहे, ह्या आपण काय करूया, डिस्कस करूया. ठीक आहे. हे उद्या सॉल्व करू आणा एक्झाम्पल तुम्ही. सेकंड, मृण्मयी इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल ब्लड ॲक्सेप्टर. व्हॉट इज हर ब्लड ग्रुप? बघा, हिचा मृण्मयी जी आहे हिचा ब्लड ग्रुप काय आहे, युनिव्हर्सल ॲक्सेप्टर, म्हणजे कोणाचं पण चालते ऑफकोर्स. मग तो कुठला असणार आहे, AB असणार आहे. कॅन यू अ पर्सन विथ ब्लड ग्रुप O RH पॉझिटिव्ह डोनेट अ ब्लड टू पेशंट विथ ब्लड ग्रुप O निगेटिव्ह? व्हाय? ठीक आहे. काय विचारलं बघा, कॅन अ पर्सन विथ ब्लड ग्रुप O RH पॉझिटिव्ह डोनेट ब्लड ग्रुप टू पेशंट विथ ग्रुप O RH निगेटिव्ह? का आपण देऊ शकत नाही? कारण का RH पॉझिटिव्हमध्ये अँटीजन D आहे. मग अँटीजन D असल्यामुळं ज्यावेळी हा अँटीजन D त्या निगेटिव्हच्या ब्लडमध्ये इंट्रोड्यूस होईल, त्यावेळी निगेटिव्ह ब्लड ग्रुपची जी इम्युनी सिस्टीम आहे त्याच्या अगेन्स्ट काय फॉर्म करेल, अँटीबॉडीज, आणि तिथं युद्ध होईल, क्लॉटिंग होईल, आणि त्यामुळं तो व्यक्ती ज्याला दिलेला आहे त्याचा जीव धोक्यात आहे. समजलं? आता उद्या आपण बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरला कॉमन ह्युमन डिसीज. आता कुठले कुठले डिसीज आहेत मी थोडंसं इंट्रोडक्शन करून देतो. आता कॉमन जे आपल्या कम्युनिटीमध्ये सारखे सारखे डिसीज असतात त्याला आम्ही म्हणतो आहे कॉमन ह्युमन डिसीज. मग मलेरिया आहे. आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं की कंजनायटल, ॲक्वायर्ड, कम्युनिकेबल हे डिसीजचे सगळे प्रकार आहेत. त्याला पहिला आपल्याला बघायचं आहे मलेरिया. त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो हिवताप, की जो मॉस्किटो बॉर्न डिसीज आहे. मॉस्किटो असेल तरच होतो. नंतर अमिबायासिस, डिसेंट्री, त्याला हगवण असा शब्द आहे किंवा जुलाब असं म्हणतो आपण. तर तो कुणामुळे होतो ते बघायचं आहे. खूप सोपा आहे अमिबायासिस. तिसरा बघायचा आहे आपल्याला ॲस्कॅरिसिस. आपण बघितलं होतं फायलम ॲस्केलमेंथिस, त्यातले हे ॲनिमल आहेत ॲस्कॅरिस रुब्रिकॉइड्स. त्याच्यामुळे ॲस्कॅरिसिस हा डिसीज होतो. त्याला जंत असं आपण मराठीमध्ये म्हणतो. नंतर आहे हत्ती रोग. नंतर आपल्याला बघायचं आहे फिलॅरायसिस, म्हणजे हत्ती रोग. इलिम्फेटायसिस त्याचं दुसरं नाव आहे. हत्ती रोग तुम्ही बघितला असेल, पाहिला असेल, डीपमध्ये आपण बघूया. नंतर आपल्याला बघायचं आहे टायफॉइड. नंतर आपल्याला बघायचं आहे निमोनिया, की जे आता कोरोनामध्ये निमोनिया हे एक लक्षण आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे रिंगवर्म. फंगल इन्फेक्शन आहे, रिंग तयार होतात, इचिंग होतं आहे. सगळ्यांना माहिती आहे की कॉमन कोल्ड, सर्दी आपण त्याला म्हणतो आहे. रायनो व्हायरस, कोरोना व्हायरस त्याच्यामध्ये आलेला आहे बघा उल्लेख, तो आपण डीपमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे डेंग्यू, कॅन्सर, कॅन्सरचे टाईप्स, कॅन्सरची ट्रीटमेंट. सगळ्यात घातक व्हायरस की जो आता आहे अजून त्याच्यावरती मेडिसिन किंवा ट्रीटमेंट निघालेली नाही आहे परफेक्ट अशी, एड्स, ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. आणि इथं हा चॅप्टर संपतो आहे. लास्ट जो पार्ट आहे ड्रग्ज, वेगवेगळ्या टेस्ट, अडोलसन्स म्हणजे वयामध्ये येणारे बदल, हे आपण इथं ह्या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. थँक्यू.